सो हॅलो गाईज, मी तुमची मृणाल शनी, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये का ओवर एक्टिंग में. कारण की मी सुरू करते ब्लॉगिंग आणि आपल्या ब्लॉगमध्ये कोणीतरी तोंड घालते गाईज, तुम्ही बघू शकता. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं हाय गाईज, बट काही विषय नाही गाईज, आपण घेऊया त्यांना. मला काही डिफरंट दिसत असेल ना माझ्या फेसमध्ये, पण मला खूप रिग्रेट होतंय आता हेअर कट करून. कारण की दुसऱ्या क्षणाला मला असं वाटतं की यार मी ही गोष्ट कावर केली असेल आणि मला आता माझे केस कापल्यावर तसंच वाटतंय. पण कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते तुम्हाला. चला आपण जाऊया आता कन्स्ट्रक्शनवर. A few moments later. तर गाईज आपण आलेले आता कन्स्ट्रक्शनवर आणि समता पण माझ्यासोबत आलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते आपलं कन्स्ट्रक्शन कसं आहे. हे बघा, ऊन लागतंय का गं तुला? नाही लागत असेल ना. गॉगल लाव माझा. मी ना लाव ना. नको ना त्यांचं मी हारले ना पाय. माझ्यापेक्षा जास्त तुला गेम इम्पॉर्टंट आहे. गेम इम्पॉर्टंट आहे का? काय दे गेम इम्पॉर्टंट आहे का? हां गेम परत स्टॉप करून टाकलं मी. गेम गरज होती. हारली का? हो कसं काय हारली? त्यामुळे नामुळं. तुझ्यामुळं. नामुळं आहे. ऊन लागू लागलं चाल ना काय? आपण फोटो काढू. डोक्यावरून आलेलं आहे आमच्या. हे बघा, टेकडीवरून काढायला टेकडीवर फोटो काढायला जाऊ. आपली गाडी कुठे आहे? गाडी दे ना. चाललं असंच पैपी. पायी कशी चालते? इथून अजून किती दूर आहे माहिती का? ह्या रस्त्याने जरी असली ना टेकडी, खूप दूर आहे. तर ती किती वेळ लागेल? गाईज आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही फोटोशूट कसं करतो. आमच्या अवतार असे असतात. ही मेकअपमध्ये घेतली फक्त, मी नाही. लिपस्टिक पण लिपस्टिक आहे फक्त, बाकी काय मेकअप आहे. सनस्क्रीन पण नाही लागली Blush? मी आज. कीच माझ्या द्यायची. केस मेकअप नसता. माफ करना जब ना मैंने तुझे पगली कहा. नहीं भी थोडीशी कुछ भी बोल जाते. तुझ्यासोबत काढू आपण तो व्हिडिओ. ओके गाईज, तर आता आपण जाऊया फोटोशूटला. आपल्याला फोटो काढायचे, पोस्ट करायला. स्टे ट्यून. आपली गाडी आलेली आहे. किती मिनिटांनी भरली यार माझी गाडी. मला वॉश करायला न्यायची होती गाडी यार. काय म्हणला होता तो आमच्या व्हिडिओला? आमच्या व्हिडिओला काय म्हणला होता? व्हिडिओ कसे राहता आमचे? छान. थँक्यू, बाय. आता आपण जाणार आहे फोटो काढायला. अजून घरी. मग दीदी मला ना आईस्क्रीम खायला पण येणार आहे, नाही का? नाही ना. बाय. मेहनती लई दिवस झाले तू माझ्यासोबत टाइम पण स्पेंड नाही केला. मला नाही करायचं तुझ्यासोबत टाइम स्पेंड. मी तुला सर्वांना घेऊन चालली ना. हा गाईस, मी काय त्यांना घेऊन चालली. मग मी कसं तू काय बाजू चालू आहे? टाकी आहे का? पाण्याची टाकी आहे. आमच्या साईडून डायरेक्ट प्रॉपर दिसती राहायचं का? तुला घरापासून पण दिसत नाही आता टेरेसवर. ती रेणुका विधी राहते आमच्या डान्स क्लास होते त्या जेजे बाप्पाचं मंदिर आहे पाहतो. हे बघा गाईस, पाण्याची टाकी आहे आणि एक छोटा पोरग आहे. मस्त सुंदर होते ना सेंटर ब्लॉक सेंटर. येत असेल प्रश्न म्हणते खूप छान आहे. म्हणजे घाततात सिलेड म्हटलं सगळ्यात भारी मंदिर आहे. आणि इकडचं वातावरण पण खूप छान आहे. ते पावसाळ्यात पावसाने गट्टे गट्टे. इथे जर रोड झाला ना, या एरियासारखा एरिया म्हणते का तसं बघणारे राहणार. अच्छा, ते बघा इथं टेकडी. आमचे सगळे फोटो सेशन वगैरे सगळे इकडचेच असतात.
आणि ही आहे आपली फोटोशूटची जागा. इथे एक छोटासा रोड आहे आणि आम्ही तिथे फोटो काढतो. पुढे चालायचं का? त्या दिवशी काढलं होतं तिथं गाडीवर. रोडावरच काढायचे का? आम्ही आमच्या प्लेसवर. हे बघा इथलचं वातावरण खूप छान आहे आणि ही मृणाल मोठ्या डोळ्याची. मोठ्या डोळ्यांची. दाखव आता बारीक डोळ्याची. आणि ही तुमची बारीक डोळ्याची, डुक्कर तोंडाची. येस, लोग Am I हम पे right? जलते हैं इसलिए वो हमें कुछ भी बोल जाते हैं. हाँ लोग हम पे जलते हैं इसलिए वो हमारे बारे में कुछ भी बोलते हैं. कुछ भी बोल जाते हैं पर हम उन पे ध्यान नहीं देते. किती भारी वातावरण आहे ना इकडचं यार. हाँ इकडे घर घ्यायला पाहिजे होतं आपण. पण ह्या एरियात काहीच पोहोचला पाहिजे. येस, आमची मम्मी हा जर व्लॉग बघत असेल तर मम्मी आई का आपण इकडे घर घ्यायला पाहिजे होतं. बघ ना किती भारी वातावरण आहे यार इकडं. आम्ही रोज फोटो काढले असते इथे. ओके गाईज, तर आपण फोटो शूट करूया एकदा आणि मी तुम्हाला भेटते. बाय. माझे केस नाही झाले का गं? मला केस सेट करा. कशी दिसते मी? छान अशीच राहू देऊ ना? हा माझं फोटो सेशन झालेलं आहे ना. झालंय. झालं का फोटोशूट? काय सांगू राणी मला गाव सुटना. यार नको, कान दुखतंय माझ्या. इतकं घाण आवाज. बंद गया मंदी माझ मावना गंगा. गाईज ही फुल फॉर्म मध्ये आहे, कारण तिला वाटतं मी लय भारी आहे पण ती बिलकुल नाही आहे तशी, है ना? माझी दहशत आहे. आज माझी हवा होती काल. गाईज हे बघा आपलं सिल्लोड. आणि टेकडीवर जाऊन अजून जास्त दिसतं. पूर्ण सिल्लोड दिसतं त्या टेकडीवर जाऊन. छोटीशी टेकडी आहे बट पूर्ण सिल्लोड दिसतं. तुम्ही बघू शकता. आणि त्या सिल्लोड मध्ये तुमच्या सर्वांची लाडकी छोट्या डोळ्याची आणि मोठ्या डोळ्याची राहते. कॅमेरा ऑफ झाला. नाही झाला. पाहू दे एकदा. चालू आहे कॅमेरा. हा तर चलो घर को. ओके, बाय बाय. तुम्ही आम्हाला कुठले आहे तुम्ही? हाय करा. युट्यूबला व्लॉग टाकणार आहे मी. भेटलं होतं आपल्या इन्स्टाची फॅमिली. 2 छोटे छोटे फॅन भेटलेले होते आपल्याला. तर असंच प्रेम करत राहा आणि आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तो गाइस अब हम जाने वाले ए भी मला आईस्क्रीम खायला. पेमेंट करते. फोन पेला नाही आहे पैसे, कॅश काढून आणले ना. तुम्ही मम्मी जाऊ आपण. किती जाऊ? मला बाहेरचं खायचं बंद करायचं आहे गाईस, कारण तुमची मोठ्या डोळ्याची आवडी आहे. बाहेरचं खाणं बंद करणं ही गोष्ट तू किती 4 महिन्यापासून म्हणते मी या. मी जेव्हापासून जिमला गेली ना तेव्हापासून बाहेरचं खाते. फक्त आज चिप्स खाल्ले माहिती का? कॅफेत पण गेलो ना आपण 10-15 दिवसापासून. तर मेंटेन माझं वर्षभर झालं पाहिजे. गाइस तो मिलते हैं अभी घर पे. बाय. गाइस ये हमारा घर. मामा गाडी वॉश करताय का? मामा माझी पण धुवून द्या ना. पूर्ण सिमेंटनी भरली माझी गाडी. घरी आले, चप्पल पण नाही काढली आणि घरच्यांनी कामं सांगितले मला पोरांसारखी कामं करायला लावणार. जरा काही नाही, भेटते मला कामं करून भेटते. तर गाईच आम्ही आता चाललोय नारळ पाणी आणायला मार्केटला. सो तुला यायचं का? तुझ्यासोबत यायचं? हाय, माझी लिपस्टिक आहे. छी. चल लवकर चल, आपल्याला
माझ्याकडे पैसे आहे. ओके गाईज, तर आपण चाललोय आता मार्केटला. तो गाईज अब हम आए नारळ पाणी लेने. हाँ केला चालू. गाईज आम्ही आलोय आता पाणीपुरी खायला. पाणीपुरी आवडते का? ओय किती सांग म्हणतो ओय म्हणते भाऊ अजून एक पाणीपुरी आवडते का तुला? किती? तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या बहिणीला प्रेम द्या. गाईज पाणीपुरी गाईज, तर फायनली आता दिवसभराचे मी मम्मीला भेटलेले नव्हते आणि मी चालले मम्मीला घ्यायला. आता व्लॉग बघत राहा, मी तुम्हाला माझी मम्मी दाखवतो. गाईज आमची मम्मी बघा काय करून आली. मम्मी केस करली का बरं केले तू? अगं ते भेटण्यासाठी केलं. कसं वाटतंय तुला? छान. लुक काढते बरं का मी तुझा. नको काढू प्लीज. माझ्याबद्दल काहीतरी बोल ना माझ्या फॅन्स. एवढं मीठ पाहिजे तुला? इतका मोकळा मोठा श्वास घेऊन घेतला म्हणजे गाईज माझी मम्मी माझ्याबद्दल खूप काही सांगणार आहे. मला हा मम्मी बोल. हॅलो सगळ्यांना. आज माझ्या मृणालनी मला पैसे देऊन एवढं सगळंच मीठ लागत. जबरदस्ती ट्रीटमेंट करायला ट्रीटमेंट करायला पाठवलं. पाठवलं. ओके, Thank you. कसं वाटलं तुला? थँक्यू मृणाल. वेलकम. आणि गाईज समताज बघा, छी बावळट. ए चड्डीवरच राहते ना तू कंटिन्यू. तुम्ही चड्डीवरच राहते, ती पण माझ्या चड्डीवर राहते. माझी पॅन्ट. बस ना. ओके, ती खाऊ का? आता बारी आहे सोबत. चूची. चू हाय कर. हाय. आज बरं हा, माझ्या तुझ्या दीदी बद्दल सांग ना काहीतरी. माझी दीदी खूप मला गेम खेळू देती, फ्रेम लावती, जीव लावती. जीव लावती, हा. आणि अजून अजून गेम खेळू देती. हे? अजून गेम खेळू देती तुझ्या आम्हाला. हातात काय अंडा? अंडा का म्हणता? जेवण खाल्ली का तू? हा, आम संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. अंडे. मंडे खाऊ मंडे. मंडे कोणी खाते अंडे? मग तारीख खात नाही. की बाय कर यांना. बाय बाय बाय. आणि मीठ सोबत खावे. पोळी आणि लोणचं बी. लोणचं सोबत नसतं खात अंडे. मग मीठ सोबत. शिऱ्यासोबत नसतं का? शिरा नसतो का? सोडलं काकूनी रागवलं होतं ना तिला. दीदी माझ्या फॅन्स बद्दल काहीतरी बोल. तुझे फॅन्स कुठे आहे? झोपली. आता आम्ही चालले जेवायला. आणि गाईज तुम्ही बघू शकता ही आमची आजी. काकू हाय कर ना. आज मी खूप थकलेले आहे कारण की तुम्ही पण बघितलं मी दिवसभर बाहेरच फिरत असते आणि मी थोडंसं रिलॅक्स फील करायला मूवी लावणार होते. तुम्ही बघू शकता तो माझ्या लॅपटॉपमध्ये. आणि हा माझा फोटो आहे जेव्हा मी ढोल पथकमध्ये होते. म्हणजे खूप लहान होते मी तेव्हा. तर 2-3 वर्षापूर्वीचा फोटो येतो. आता पण लहानच आहे. बावळट, तुला कोणी विचारलं काय खातीये? चॉकलेट शेक. ती कशी खाऊ गंडोरी ग तू? सो गाईज, इथेच होत आहे आपल्या व्लॉगची एंडिंग. आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.